सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। नमस्कार, मी सुजय शेवते, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा सातारा या ठिकाणी मी सध्या कला शिक्षक या पदावर कार्यरत आहे। कला हा माझा मुख्य विषय असून गेली 28 वर्ष या कला क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थ्यांना कलेचं ज्ञान दिलेलं आहे। कलेची जोपासना ही खरं तर बालवयात होत असते। या बालवयामध्ये मुलांच्या अंगी असणारे कलागुण आपण हेरून त्यांना त्या कलांच्यामध्ये पारंगत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। त्याच्यामध्ये शिक्षक, पालक या सर्वांचा वाटा असतो। गेली अनेक वर्षाला मी या कला क्षेत्रात काम करत आहे। प्रत्येक वेळी जे काही दिनविशेष असतात त्याचं फलकलेखन मी करत असतो। ते फलकलेखनाबद्दल अनेकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येत असतात। त्या प्रतिक्रिया आल्यामुळं कलाकारांना चांगलं प्रोत्साहन मिळतं आणि त्याच्यातून हातून आणखीन जास्त चांगली कलाकृती घडू शकते। तसेच गेले अनेक वर्ष माझ्या कन्याशाळेमध्ये मी अनेक विद्यार्थ्यांना कला विषयाचे धडे दिलेले आहेत। त्यांच्या अंगातील जे काही कलागुण आहेत या कलागुणांना चालना देण्याचा प्रयत्न मी गेले अनेक वर्ष मी सातत्यानं करतोय। यामुळं माझ्या शाळेतील म्हणजे कन्याशाळेतील अनेक विद्यार्थिनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले आहेत। तसेच काही विद्यार्थिनी म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थिनी अशा आहेत की त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांनी जाऊन अनेक प्रकारची शील्ड्स, मेडल्स प्राप्त केलेली आहेत। माझा कला विषय हा मुख्य विषय असला तरी मला वैयक्तिक गिर्यारोहणाची आवड आहे। आतापर्यंत जवळ 168 किल्ले महाराष्ट्रातले सर केलेले आहेत। या किल्ल्यांची इत्थंभूत माहिती, त्याचे फोटोग्राफ्स माझ्याकडे आहेत। याचबरोबर स्वतः काही किल्ल्यांचा अभ्यास करून तेथील जनजीवनाशी निगडीत राहून तेथील माहिती माझ्याकडे मी गोळा केलेली आहे। त्याचाही उपयोग माझ्या नंतर येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत किंवा जे तरुण आहेत या तरुण वर्गांना मी करून देतो। आतापर्यंत 3 ते 4 वेळा माझ्या गिर्यारोहणाच्या फोटोग्राफीचं प्रदर्शन भरलेलं आहे। याचबरोबर कला क्षेत्रामध्ये जो माझा मुख्य विषय आहे चित्रकला विषय, या चित्राचं देखील प्रदर्शन आता गेल्या 5-6 महिन्यापूर्वी भरवलं होतं। त्या ठिकाणी अनेक मान्यवर ते प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते। चित्रकला हा विषय असा आहे की मुलांच्या अंगामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये लहानपणी जे उपजत कलागुण असतात या कलागुणांना चालना देण्याचं काम आम्ही कला शिक्षक करत असतो। ही चालना देण्यासाठी आमच्या शाळेतील किंवा आमच्या संस्थेतील अनेक अधिकारी आम्हाला सतत प्रोत्साहन देत असतात। त्यामध्ये आमच्या कन्याशाळेच्या मान्य प्राचार्य सौ सुरेखाताई दौंडे या तशा पाहिलं तर कलागुणांना खूप मोठं असं प्रोत्साहन त्यांच्याकडून मिळतं। कलागुणांना प्रोत्साहन हे फक्त शिक्षकांच्या पुरतं मर्यादित न राहता शाळेतील सर्व विद्यार्थिनींच्या साठी किंवा विद्यार्थिनींच्या अंगामध्ये असलेले कलागुण हे जास्त करून
प्रोत्साहित व्हावे यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात। यासाठी विद्यार्थ्यांना ते कायम प्रोत्साहन देत असतात। तसेच आमच्या संस्थेचे सर्व अधिकारी, शाळेतील सर्व अधिकारी हे मुलींच्या त्या विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या सर्व कलागुणांसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कायम तत्पर असतात। अनेक वर्ष या कलागुणांना वाव दिल्यामुळे मागाशी सांगितल्याप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या वर्षीच शासकीय ज्या चित्रकला परीक्षा असतात, तसं पाहिलं तर आतापर्यंत जवळजवळ सर्वच शासकीय चित्रकला परीक्षांचा म्हणजे माझ्या विद्यालयाचा हा निकाल जवळ 95 ते 100% असतोच। गेल्या वर्षी माझ्या शाळेतील विद्यार्थी कुमारी कृष्णाली गुजर हिनं राज्यामध्ये गुणवत्ता यादीमध्ये 45वा क्रमांक प्राप्त केला। तसेच अक्षरलेखन आणि भूमिती या विषयामध्ये 7व्या क्रमांकाने ती उत्तीर्ण झाली। याचबरोबर तिनं राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांच्यामध्ये भाग घेऊन अनेक बक्षीस मिळवलेले आहेत। याचबरोबर दुबई इथे झालेल्या स्पर्धा असतील किंवा ज्या काही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत्या त्या देखील स्पर्धांच्यामध्ये ती सातत्याने भाग घेत होती आणि त्यातही तिनं अनेक प्रकारची बक्षिसे मिळवलेली आहेत। अशा अनेक विद्यार्थिनी या कन्या शाळेतून घडत असतात। त्यांना प्रोत्साहन हे शाळेतील सर्व कला शिक्षक किंवा इतर शिक्षक जे आहेत ते कायम त्यांना प्रोत्साहित असतात। प्रोत्साहन देताना फक्त कला विषयाचा विचार न करता जे काही बाकीचे विषय आहेत, त्यांनी क्रीडा असेल किंवा काही विज्ञान असेल, गणित असेल, संस्कृत असेल, या देखील विषयांना चालना देण्याचं काम हा शाळेतील प्रत्येक घटक या ठिकाणी करत असतो। त्यामुळं मुलींचा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या ठिकाणी घडत असतो। माझं जे फलकलेखन असतं हे दिनविशेष म्हणून मी प्रत्येक दिवसाचं वैशिष्ट्य साधून या ठिकाणी मी फलकलेखन करत असतो। या फलकलेखनासाठी मला अनेक जे कला शिक्षक आहेत, कला शिक्षक बांधव जे आहेत, सातारा जिल्ह्यातले असतील, राज्यातले असतील, हे कायम मला सतत प्रोत्साहन देत असतात। खरं तर त्यांचा मी खूप धन्यवाद मानतो की त्यांच्याच आपल्यासारख्या सर्वच जे कलारसिक आहेत, या कलारसिकांच्या प्रोत्साहनामुळं प्रत्येक वेळी नवनवीन कलाकृती करण्यामध्ये आणखीन जास्त उत्साह वाटतो। असाच उत्साह माझा वाढवून ठेवण्यासाठी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद। नमस्कार।